आपण बघत आहात आवाज कसमादेचा। मालेगाव शहरात बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माता आणि नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा प्रसूती उपचाराचे अधिकृत प्रशिक्षण नसताना एका महिलेने स्वतःच्या घरातच बेकायदेशीररित्या मॅटर्निटी होम सुरू करून प्रसूती केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार गर्भवती महिलेची घरगुती पद्धतीने प्रसूती करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रसूती दरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्याने नवजात बालकाचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर महिलेची प्रकृती ही गंभीर बनली आणि तिचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। या दुर्दैवी घटनेत 2 निष्पाप जीवांचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृत नवजात बालकाचा मृतदेह गोणीत भरून नेल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होतीये। संबंधित महिला कोणती वैद्यकीय पदवी नसताना अनेक वर्षापासून घरातूनच मॅटर्निटी होम चालवत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। त्यामुळे अशा बेकायदेशीर आरोग्य केंद्राकडे मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दुर्लक्ष केलं का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान मृत महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित बोगस डॉक्टर विरुद्ध सदोष मनुष्यवधासह गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या सर्व मॅटर्निटी होमवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये। या घटनेमुळे मालेगाव शहरातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागेल। फातिमा में मतलब 4-5 महीने से वही औरत इलाज कर रही थी उसका, और आज ये काम करी हम लोग के साथ, ये हरकत करी। मेरे को इंसाफ चाहिए मेरी बच्ची का, बस मैं कुछ नहीं जानती। थैले में बच्चा भर के दी और मैं नहीं भरी तो मेरी लड़की को ही बोली उठा और लेके जा, उठा और लेके जा। मैं कैसे अकेली जान उसको उठाऊं? और घर मेरे साथ में कोई नहीं, मैं अकेली और मेरा एक बच्चा छोटा, उसको भी बोल रही उठा, हम लोग से उठ नहीं रही हो, पहले लेके जाओ बोले, इसको उठा के यहाँ से लेके जाओ, तुम लोग बच्चा भी नहीं उठा रहे बोले। ऐसे लाश का सब बच्चा डाली उठाई और कपड़े में लपेट के वो उसके अंदर बोरे में भर दो, फिर उसका बोरे का मुंह बांधी, बोले ये पकड़ो, बोले तुम्हारा जब रिक्शा स्टार्ट हुई तो मेरे को ये भी इतनी सूझनी की बच्चा काहे में डाली हो। गवाह के तौर पे हमारे भाई खड़े हैं, उनकी रिक्शा में डाल के लाए, उनकी रिक्शा में डाल के लाया गया है उसको।